हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनीज फूड। आजची आपली स्पेशल रेसिपी आहे चिकनची भाजी। ही बनवायला खूप सोपी आणि तेवढीच टेस्टी आहे। आपल्याला प्रत्येकालाच आवडणारी आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा काहीही वापरलेली नाही किंवा ग्रेव्हीही वापरलेली नाहीये। तर आपण साहित्य घेतलेले आहेत। एक टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि लसूण, अद्रक आणि खोबरं याची पेस्ट। तसेच आपण चिकनमध्ये मीठ, हळद आणि पेस्ट यांनी छानपैकी मॅग्नेट करून घेतलेले आहे। तर आता आपण बनवणार आहोत उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक पळीभर तेल टाकून घेऊयात। तेल छान तळलं की आपण त्यात दालचिनी टाकणार आहोत। दालचिनीने एक छान सुवास येतो आणि चिकनचा उघडीटपणा निघून जातो। छान दालचिनी तळली की आपण त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा टाकणार आहोत। कांदा छानपैकी लाल होऊन देणार आहोत। आणि हो, चिकनमध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे याने वजन वाढत नाही। जिमवाले लोक जास्तीत जास्त चिकन खातात। तर आता आपले कांदा लाल होत आलेला आहे। मॅग्नेट केलेले चिकन आता आपण टाकणार आहोत। चिकन छानपैकी हलवून घेणार आहोत। कोणतीही भाजी शिजण्यासाठी स्वतःच्या पाण्यात जेवढी जास्तीत जास्त शिजेल ती तेवढंच छान चव देते। तर आपण छानपैकी हलवून घेणार आहोत। आणि आपले हे कुठल्याही मसाल्याशिवाय चिकन बनलेले आहे, त्यामुळे लहान मुले कोणीही याला सहजपणे खाऊ शकते। जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत आपण त्याला छानपैकी झाकून ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता। तर आता उकड तयार झालेली आहे। ज्यांना उकड तशीच खायला आवडते तेही सहज खाऊ शकतात। आता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी 1-2 उकळ्या काढून घेणार आहोत। ते छान झाकून ठेवूयात, जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये रस्सा टाकायला सुद्धा तयार होईल। कोणाकोणाला फक्त उकड खायला आवडते तर तुम्ही डायरेक्ट यातले पीस काढून खाऊ शकता। खाण्यासाठी ही खूप अप्रतिम लागते आणि हो, कुठलाही मसाला न वापरल्यामुळे अप्रतिम चव लागते। तर आता आपली उकड झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि भाजीसाठी तयार करणार आहोत। एक पळीभर तेल टाकून घेणार आहोत। आपल्या भाजीत कधीही सोनीज फूड या रेसिपीमध्ये जास्तीत जास्त तेल वापरत नाहीत, कारण तेलाने खूप बॅड इफेक्ट होतात। आता आपण लसूण, अद्रक आणि खोबरं याची पेस्ट छानपैकी तळून घेणार आहोत। ती तळून झाली तुम्ही पाहू शकता, लाल होईपर्यंत छान तळून घेणार आहोत। आणि आपण कट केलेला टोमॅटो टाकणार आहोत। ही भाजी खूप सोपी आहे बनवायला। बॅचलर मुलंही हिला सहज बनवू शकतात। टोमॅटो छान थोडासा गाळ होईपर्यंत आपण हलवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटोनी छानपैकी तेल सोडलेलं आहे। आता आपण मसाले टाकणार आहोत। चवीप्रमाणे तिखट आणि घरातला कोणताही गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि 1 चमचा धनेपूड टाकणार आहोत। हे छानपैकी मिक्स करून घेऊयात। आणि हे मिक्स झालं की आपले जी उकड केलती त्यातले पीस सगळे टाकणार आहोत, रस्सा बाजूला ठेवून। याने ओके, आपण मसाल्यामध्ये चिकन टाकलेलं आहे, कारण एक छान फ्लेवर येतो आणि मसाला छान कोटही होतो। आता 2 ते 3 मिनिट याला झाकून ठेवूयात। आणि हो, पूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम कमीच ठेवावी, जेणेकरून आपले चिकन चिटकणार नाही आणि मसाले जळणार नाहीत। छानपैकी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हवी असेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता, टेस्टला छान लागते। आपण उकडमध्येच मीठ टाकलेलं आहे। जर तुम्हाला चवीनुसार टेस्ट करूनच भाजीमध्ये मीठ टाकावे। आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी टाकून घेणार आहोत, तेवढा रस्सा करून घ्या। ओके, आता हे आपण उकड या प्लेटमध्ये ठेवलेली होती। प्लेटही छान उकडीचं पाणी होतं, तर त्याच्यात पाणी ओतून घेतलेलं आहे।
आता आपल्या हवा तेवढा रस्सा करून घेऊयात आणि छानशी एक उकळी काढून घेणार आहोत. तुम्ही ही भाजी पोळी भाकरी किंवा भातासोबतही सहज खूप छान लागते, भाजी पोळी आणि भाकरीसोबत खाल्ल्यावर. आता खाण्यासाठी ही भाजी रेडी आहे. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सही द्या, जेणेकरून मला अजून प्रोत्साहन भेटेल आणि तुमच्यासाठी मी नवनवीन अशाच रेसिपी घेऊन येईल. आणि हो, तुम्हाला जर तुमची आवडती रेसिपी तयार करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्येही सांगू शकता, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला हवी ती रेसिपी तयार करून घेईल.